ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला मुंबईतनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमधून 2 दहशतवाद्यांना एनआयएनं अटक केल्याची माहिती समोर येतेय। दोन्ही दहशतवादी पुणे आयसिस मॉडेल प्रकरणातले आहेत। अब्दुल्ला फयाज शेख, तल्हा लियाकत खान अशी दोघांची नावं आहेत। लवकरच दोघांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। ही अटक महाराष्ट्र, गुजरात आणि भारतामधील इतर भागांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या कटाच्या तपासामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जाते। अब्दुल्ला फयाज शेख उर्फ दियापरवाला मूळचा पुण्याच्या कोंढव्यामधील होता अशी माहिती मिळते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे मुंबईमधून। या 2 दहशतवाद्यांना एनआयएनं अटक केलेली आहे। सविस्तर काय घडामोड? हे दोघेही म्हणजे अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा लियाकत खान हे जुन्या प्रकरणातले आरोपी आहेत। त्यांना इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली आणि आता त्यांना डिपोर्ट केलं गेलं आहे। कोंढव्यामध्ये त्यांनी राहत्या घरी आयईडी इम्प्रोवाइज असलेल्या अशा पदार्थांचा स्फोट घडवून आणला होता की ज्याच्यातनं या देशामध्ये दहशतवादी कारवाया करता येऊ शकतात। आयसिसचं हे मॉडेल आहे। या आयसिसच्या मॉडेलमध्ये यांनी जंगलामध्ये फायरिंगची प्रॅक्टिस करणं, लपण्यासाठीच्या जागा शोधणं, सशस्त्र दरोडे घालणं आणि चोरीच्या माध्यमातून हे जे आयसिसचं मॉडेल आहे त्याच्यासाठी फंडिंग जमा करणं, अशा कृतीमध्ये हे लोक सहभागी होते। ही 2018-19 ची घटना आहे, जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की एक असं मॉडेल महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे की जे गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये देशविघातक कृती करत आहेत आणि सोबत या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण होईल अशा पद्धतीच्या गोष्टींना ते समाजामध्ये पसरवत आहेत। त्यानंतर ह्या आयसिस मॉडेलच्या विरोधामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅकडाऊन मोहीम सुरू केली। 8 पेक्षा अधिकच्या दहशतवाद्यांना अटक झालेली आहे। अब्दुल शेख उर्फ दियापरवाला हा जरी मूळचा कोंढव्यातला रहिवासी असला, मीतानगर मधला, आणि तल्हा लियाकत खान हा वानवडीचा, म्हणजे दोघेही शेजारीच राहणार आहेत, तरी सुद्धा ह्यांच्या एकूण गुन्ह्याची व्याप्ती ही देशभरामध्ये होती आणि म्हणून त्यांच्या मागावरती गेल्या 3 वर्षापासून पोलीस होते। दोघांवरतीही 3 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना इंडोनेशियामध्ये अटक झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये देशातलं वातावरण बघता त्या दोघांना अटक होणं गरजेचं होतं, कारण ते ISI ला बऱ्याच प्रमाणामध्ये देशातली माहिती देत होते असा संशय आहे। आता त्यांना मुंबईमध्ये न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाईल, नंतर पुण्याला आणलं जाईल आणि त्यातनं आपल्याला कळेल की यांचा दहशतवादी कारवायामध्ये नेमका सहभाग काय होता। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।